कथित खिचडी घोटाळ्यामध्ये काहीही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी सुद्धा खासगीत कबूल करतात असा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला। जो कंपनीला काही नफा झाला त्याचा बदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला, त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नसल्याचे सांगत कीर्तिकर यांनी मुलगा अमोल कीर्तिकर यांची बाजू घेतली। मात्र असं असलं तरी मी मुलाविरोधातच प्रचार करणार अशी ठाम भूमिका कीर्तिकर यांनी घेतली आहे। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली। तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। महानुभाव पंथाच्या नवरात्रोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं सानप यांचं म्हणणं आहे। सानप आणि भुजबळांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। भुजबळ महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू असताना ही भेट झाल्यामुळे चर्चांनाही उधाण आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे। 17 मे रोजी मोदी आणि राज ठाकरे एकत्र सभा घेण्याची शक्यता आहे। शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मनसेकडून अर्ज करण्यात आलेला आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही त्याच दिवसासाठी अर्ज केला। दरम्यान जर मनसेला परवानगी मिळाली तर मोदी राज एकत्र सभा घेण्याचीही शक्यता आहे। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी बोईसरमध्ये सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळींच्या प्रचारासाठी बोईसरच्या आंबटगोड मैदानावर ठाकरेंची सभा होतीये। या सभेला महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच पालघर दौरा आहे। चंद्रपुरात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची उमेदवार राजेश बैले यांच्या प्रचारार्थ एक सभा पार पडली। या सभेतून आंबेडकरांनी काँग्रेस आणि भाजपवर घणाघात केला। देशातील लोकसभा उमेदवार भाजपचे की मोदींचे असा सवाल त्यांनी विचारला। तसंच मोदींनी भाजप पक्ष देखील स्वतःसाठी रिप्लेस केल्याची टीका आंबेडकरांनी केली। नागपुरात बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची जाहीर सभा पार पडली। मायावतींनी पूर्व विदर्भातील पहिल्या 5 टप्प्यातील जागेवर आपले उमेदवार उभे केलेत। त्यांच्या प्रचारार्थ बेझनबाग मैदानावर सभा घेण्यात आली। यावेळेस त्यांनी भाजपवर सडकून टीका केली।